काय मग मैत्रिणींनो, कसा मस्त पाऊस पडतो ना बाहेर आणि छान असा मस्तपैकी माझा सकाळ सकाळ हा चहा चाललेला आहे. आणि हा माझा पहिला चहा आहे. ह्याच्यानंतर अजून 2 माझे चहा व्हायचे बाकी आहेत. आता म्हणजे सकाळी डब्बा वगैरे झालेला आहे. डब्बावाल्यांचे डबे गेलेले आहेत आणि मी निवांत बसून ना इथे मस्त बाहेर मस्त पावसाची मजा घेते आणि असं गरमागरम चहा एन्जॉय करते. त्याच्यानंतर चला पुढची कामं आपली होतच असतात. म्हणजे रांदा वाडा, उष्टी काढा हे तर सगळं आता कंटिन्यू चालूच राहणार आहे. आणि प्रत्येक टायमाला माझं तेच व्लॉगमध्ये असतं ना. खरं सांगा, तुम्हाला कंटाळा येतो की बघायला चांगलं वाटतं? हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्हाला काय बघायला आवडेल ना, तेही सांगा. त्याप्रमाणे मी व्हिडिओ बनवत जाईल. तर मी अनुराधा अनुज होममध्ये माझ्या चॅनलमध्ये तुमचं मी नव्याने परत स्वागत करते. तर चला, चहा वगैरे सगळं घेऊन झालेलं आहे. आणि आता इथे ना मग सगळं आता जे रुटीन चालणार आहे म्हणजे मॉर्निंग रुटीन तेच आहे. परत झाडू मारा, कटका करा. कटका म्हणजे लादी वगैरे पुसून घ्या. त्याच्यानंतर सगळं हे डस्टिंग फस्टिंग करून घ्या. ते सगळं आता चाललेलंच आहे. कधी संपणार हे माहिती आहे ना, बायकांचं हे काम कधी संपणार नाही असंच असतं. म्हणजे कितीही काही असू दे, सगळ्यांची रिटायरमेंट होते, पण आपली ह्या कामातून रिटायरमेंट होत नाही. तर आता तेच चाललेलं आहे माझं. इथे सगळं मस्त छानपैकी आता सगळा सोफा आहे ना, तो इथे सोफ्यावरती आयुष झोपलेला असतो. त्याला बोलले आतमध्ये बेडरूममध्ये जा आणि मी इथे सगळं हॉल सगळं क्लीन करून घेणार आहे. आता इथे तेच झाडू कटका वगैरे सगळं आहे. ते मी तुम्हाला रोज तेच तर दाखवू शकत नाही ना. त्याच्यामुळे ना मी इथे आता फक्त सोफा वगैरे जो क्लीन केलेला आहे, परत पुढची डस्टिंग वगैरे आहे ते मी कंटिन्यू करणार. आणि सगळं छान असं माझं बाहेरचं सगळं आवरून घेतलेलं आहे. झाडू वगैरे घरातून मारून घेतलेला आहे. आता इथे ना सकाळचा जो टिफिन गेलेला आहे त्याच्यामध्ये मी शिमला मिरचीची भाजी म्हणजे टिफिनवाल्याला दिलेली आहे. आणि इथे आता ना जो कालचा पीठ उरलेला होता ह्याचा भजी बनवली, त्याचं पीठ आयुषसाठी जो मी भजी काढणार होती ती त्याने रात्री ना उशिरा आला. त्याच्यामुळे तो बोलला आता भजी वगैरे काय करू नको, मला डायरेक्ट जेवायलाच वाढ. त्याच्यामुळे तो पीठ आता तसंच राहिलेला आहे. आणि मी आता ते इथे त्याची भजी वगैरे बनवून घेणार आहे. आणि नाश्त्यासाठी चपात्या इथे बनवून घेणार आहे. तर इथे ना पहिला मी बघितलं, चेक केलं ना मी फ्रूट चेक करायला गेले ना, तेव्हा मी इथे बघितलं की माझा जो एक ना हे राहिला होता, ड्रॅगन फ्रूट राहिला होता. तो थोडासा ना त्याची साल खूपच एकदम लिबलिबीत झाली होती, म्हणजे खूपच पिकला होता. पण आतून तुम्हाला मी तो कट करून दाखवला, त्याचे पीसेस इतके छान. म्हणजे ना मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं की ड्रॅगन फ्रूट असं आहे ना की त्याची सालवरती कितीही पातळ झाली, कितीही अशी पूर्ण गिळगिळीत झाली ना, तरी पण आतून ना तो छान मस्त कडकच असतो. तर मी चेक केला, तर पहिला बघितलं की चांगला आहे का. कारण का एवढा पिकेपर्यंत मी ना केव्हा ठेवला नव्हता, पण चांगला होता, व्यवस्थित होता. मी कट वगैरे करून घेतला तो. आणि आता त्या दिवशी पण तुम्हाला सांगितलं होतं की पपई आणलेला आणि पपई थोडंसं 2 दिवस जातील पिकायला. तर मस्त मी 2 दिवसच ठेवलं होतं त्याला. म्हणजे हा मी तिसऱ्या दिवशी कट करते. भरपूर म्हणजे कापायच्या अगोदरच मला समजलं होतं की ह्याच्यामध्ये ना भरपूर बिया आहेत म्हणून. तर पपई पण मस्त छान असा गोड होता. मी टेस्ट केला, पण पपई खूप मस्त होता आणि छान पिकला होता. म्हणजे जरा पण तो असा कुठून खराब वगैरे निघाला नाही. मस्त छान पपई असा मी कट करून घेतलेला आहे की जेणेकरून आता जसे आयुष मित्र वगैरे उठतील ना, किंवा आम्हालासुद्धा हा पपई नाश्त्यामध्ये होऊन जाईल. तर इथे छान मस्त फक्त थोडासा ड्रॅगन फ्रूट राहिला होता, म्हणजे एकच. त्यातला मला तो आतलाच फक्त गर मिळालेला आहे, ते मी कट करून घेतलेला आहे. आणि इथे पपईसुद्धा कट करून घेतलेला आहे. आता जो कांदा आणि सगळं मी आदल्या दिवशीच ना थोडंसं याच्यामध्ये कट करून ठेवलं होतं ना, त्याच्यामध्ये मी सगळे जे भजीसाठी जिन्नस पडतात ना, मसाले वगैरे, ते सगळे घातलेले आहेत. इथे थोडंसं ओवा वगैरे मी हातावरती चोळून घातलेला आहे. त्याच्यानंतर सगळे तिखट, मीठ, मसाले वगैरे सगळं घातलेलं आहे. आणि पीठ मी ना रात्री जो चाळून ठेवला होता, माझा एक्स्ट्राचा उरला होता ना, तो एका डब्यात ठेवला होता. तो आता सगळा मी पीठ ह्याच्यामध्ये घालते. आणि थोडंसं ना ह्याच्यामध्ये त्याच्याचबरोबर ना आपलं ह्याचं पीठ असतं तांदळाचं पीठ, ते सुद्धा याच्यात घातलेलं आहे. तर ते मी हे बनवून ना पिठाचं सगळं भजीसाठी पीठ सगळं तयार करून ना एका साईडला भजी ना आता मी फ्राय करायला टाकलेल्या आहेत. आता दुसऱ्या साईडला ना आमच्या नाश्त्यासाठी ते चपात्या बनवून घेते, की जेणेकरून मला आता मितालीला पण टिफिनमध्ये देता येतील आणि इथे आम्हालासुद्धा होऊन जाईल. तर इथे म्हणजे मितालीला कॉलेजला वगैरे सुट्टी आहे, आयुष मितूला कॉलेजला सुट्टी आहे. हा सुट्टीचा दिवस होता. हा सोमवारचा सगळा ब्लॉग बनवून झालेला आहे. पण मी हा ना मंगळवारी टाकला नव्हता, त्याच्यामुळे मी आज टाकणार आहे, म्हणजे बुधवारसाठी टाकणार आहे. तर ना इथे चपात्या वगैरे एका साईडला मी शेकवून घेते आणि दुसऱ्या साईडला माझ्या भजी पण फ्राय होऊन झालेली आहे. तर इथे मस्तपैकी ना नेहमीप्रमाणे छान असे माझी चपात्या फुललेल्या आहेत, म्हणजे फुललेल्या म्हणजे फुगलेल्या आहेत.
छान चपात्या वगैरे इथे मस्त शेकतायत माझ्या. एका साईडला भजी शेकते आणि दुसऱ्या साईडला मी फ्रूट्स वगैरे कट करून ठेवले होते. तर मी ताईला बोलली, पहिला फटाफट ना प्लेट बनवून घे आणि तू नाश्ता करून घे. जसे जसे चपात्या बनतायत तसं एकेकाला नाश्ता मी देत गेली. तर इथे तिचं प्लेट झालेलं आहे तयार. भजी, भाजी आणि एका साईडला फ्रूट्स दिलेले आहेत आणि चपात्या दिलेल्या आहेत. तिचं छान झाल्याच्यानंतर आमचा पण सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाल्याच्यानंतर आता इथे ना माझ्या खिडकीतून ना खूप सारं पाणी येतं. खूप म्हणजे खूप पाणी येतं. ती अशी झड उलट्या साईडला मारते की कसं काय पाऊस असा पडतो आहे म्हणून ना पूर्ण घरामध्ये ना हे दिसते ना, मी जिथे बसले ना, जिथे भाजी ठेवले तिथपर्यंत चांगलं पाणी येतं. इतका पाऊसच तसा होता ॲक्च्युली. त्याच्यामुळे पाणी सगळं घरामध्ये येत होतं. पण मला खिडकीची काच आहेत ना पूर्ण बंद करायला खरंच आवडत नाही. सगळं घर असं बंद बंद असतं ना, त्यामुळे मला अजिबात आवडत नाही. किती पाणी येतं येऊ दे, मी मुलांना पण सांगते किंवा मनोहरला पण सांगते, खिडकी बंद करायची नाही, येऊ देत पाणी किती येते तेवढं. म्हणून तो सगळं पाणी आतमध्ये आलेलं आहे. तर तेच तुम्हाला दाखवत होती की घरात पाणी बघा किती आलेलं आहे ते. तर चला, इथे मी आता ना पालेभाजी साफ करायला बसलेली. म्हणजे मेथी आणि पालक आणला होता आदल्या दिवशी. एवढा म्हणजे तो ना ॲक्च्युली ना माझी चुकी झाली, मी नव्हतं घेतलं पाहिजे होती पालेभाजी पावसातून. तर पण मी आली की छान मस्त हिरवी हिरवी एकदम छान दिसत होती आणि ती स्वच्छ झालेली दिसत होती ना पावसाच्या पाण्यात. त्याच्यामुळे ना मला घेऊशी वाटली. तर पालक पण ना पूर्ण खराब झाला होता आतून, तुम्हाला मी दाखवलं ना. आणि इथे बघा ह्या भाज्यांमध्ये ना एवढी ह्या भाज्या कुठल्या असतात ना काही कळतच नाही. रानभाज्या असतात की दुसऱ्या कुठल्या भाज्या असतात ना, ते कमेंट करून मला नक्की सांगा की कसल्या भाज्या असतात हे. मी पालक साफ करून ठेवलेली आहे. आता मला ना पालक राईस बनवायचं आहे. ते म्हणजे त्याच्यासाठी मी अर्धा पालक काढून ठेवलेला आहे आणि अर्धा पालक असं पेपरमध्ये बांधून ठेवेल. इथे मी आता मेथीची जुडी पण साफ करायला घेतलेली ना, तर तिच्यामध्ये पण म्हणजे मधल्या साईडला ना असं सगळी भाजी अशी शेजळली होती, गिजगिजीत झाली होती. तर मला तेच ना भाज्या घेऊन माझी चुकी झाली होती. फक्त एवढीच मेथी मला मिळाली एवढ्या मोठ्या गड्डीतून आणि मेथीची गड्डी होती 40 रुपयाची आणि मला मेथी एवढी मिळाली म्हणजे ती अगदी 20 रुपयाची पण नसेल. आणि पालक मी 2 भागामध्ये केलेली आहे. थोडी आता बनवेल आणि थोडीशी ठेवून देईल. तर इथे मी ना आता पालक राईस बनवायचं आहे मला. त्याच्यासाठी इथे भात शिजवून घेतलेला आहे आणि मस्त फडफडीत झालेला आहे तो, खूप चिकट असं शिजवलेलं नाही आहे. त्याच्यानंतर पालक इथे 2-3 वेळा मी पाण्यातून काढलेला आहे आणि छान असं पाण्यातच ठेवलेलं आहे. जेव्हा मी म्हणजे हे सगळं फोडणीला घालेल ना, तेव्हा एका साईडला चिरत जाईल. आता तेल ना छान कढईमध्ये गरम झाल्याच्यानंतर मी याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे. नंतर माझ्या लक्षात आलं की मस्तपैकी ना असं राईसला छान अजून मस्त टेस्ट येण्यासाठी आणि फ्लेवर येण्यासाठी ना याच्यात थोडासा ना बटर घालावा, म्हणून मी थोडंसं ना 1 क्यूब असं बटर घातलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये आपलं लसूण आणि लसूण चांगलं छान बारीक चिरलेलं आहे आणि अद्रक आहे ना, आलं ते किसलेलं आहे, ते फोडणीला घातलं. ते छान परतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी मिरच्या घातलेल्या आहेत 3-4, त्या छान परतून घेतलेल्या आहेत आणि नंतर कांदा आणि टोमॅटो घातलेला आहे. कांदा आणि टोमॅटो इतकं मी छान परतून घेतलेलं आहे ना, जरासं असं मऊ पडल्याच्या नंतरच मी याच्यामध्ये सगळे मसाले घातलेले आहेत. आधी प्रोसेस ना मला खूप टाईम कांदा आणि टोमॅटो परतायला टाईम गेलेला आहे. ह्याच्यामध्ये आता हे टाकलेलं आहे, हळद, तिखट घातलेलं आहे, गरम मसाला, धने जिरे पूड घातलेली आहे आणि त्याच्याबरोबर मी थोडंसं ना किचन किंग मसाला घातलेला आहे. तर छान ते पण तेलामध्ये मस्त परतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता मी इथे बारीक चिरून अशी पालक घेतलेली आहे. तर छान येते बघितलं तुम्हाला असं दिसतच असेल की पालक किती बारीक चिरलेली आहे मस्त. ती छान अशी मी परतून घेतलेली आहे. आणि ना ह्या स्टेजला ना आता चांगलं पालक ना शिजत होतं तेव्हा पाणी पण सुटत होतं. तुम्हाला माहितीच असेल जेव्हा पालक शिजायला टाकतो तेव्हा त्याला पाणी सुटत असतं. तर इथे ना मस्तपैकी पालकचं म्हणजे अर्धा शिजल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे. आणि बघा इथे जोपर्यंत पालकचं ते जे पाणी आहे ना ते सुकत नाही ना, तोपर्यंत राईस घालायचं नाही आहे. तर इथे मस्तपैकी छान असं पूर्ण जे पाणी आहे ते सुकल्याच्या नंतर जसं तेल सुटायला लागलं ना पूर्ण मसाल्याला, त्याच्यानंतर मी याच्यात राईस घातलेला आहे. आणि ना आता मला माझी परत इथे चूक झालेली आहे. माझं पूर्ण राईस वगैरे झालं जास्त आणि माझी कढई झालेली आहे छोटी. पण मी ह्याच्यामध्येच ॲडजस्ट केला की थोडंसं मी मोबाईल बाजूला ठेवला, माझा फोन बाजूला ठेवला आणि छान राईस असा परतून घेतलेला आहे. आणि त्याच्यावरती आता मी अर्धा असा लिंबू घातलेला आहे. परत मी याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे, कारण का मीठ शिजतानासुद्धा घातलेलं आहे आणि पालक बनवत होता तेव्हा पण घातलेला आहे. पण तरी पण मला मीठ थोडासा कमी वाटला म्हणून मी परत मीठ घातला आणि छान ना फोन बाजूला ठेवून राईस परत एकदा छान परतून घेतलेला आहे. तर याच्यामध्ये ना जसं मी डायरेक्शन चेंज करत होते ना, ह्या राईसचा कलर चेंज होत होता आणि ॲक्च्युअल कलर असा आला होता. तर मस्तपैकी इथे माझा ना पालक राईस तयार झालेला आहे.
तर असंच माझं मस्तपैकी एवढाच मी व्हिडिओ शूट केलेला आहे दुपारचं जेवणापर्यंत. आता ह्याच्या पुढे तर तुम्हाला माहितीच आहे, परत भांडी वगैरे होणार, पुढचं चहा वगैरे, परत तेच रांदा वाडा उष्टी काढा, म्हणजे तेच चाललेलं असणार. त्याच्यामुळे पुढे आता काय दाखवत नाही, एवढं सगळं आटपते आणि कामाला निघते. फिर कल मिलेंगे नए ब्लॉग के साथ, तोपर्यंत बाय.